नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. सातारा जिल्हा परिषदेची स्थापना 1962 मध्ये झाली. मान तालुक्यातील किती जणांना आतापर्यंत खरं तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करण्यास संधी मिळाली. त्याचबरोबर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समिती असतात. या समितीमध्ये कुणाला काम करण्याची संधी मिळाली हे तर खरं तर सर्वांनाच जाणून घेण्याची एक उत्सुकता लागलेली असतेच. खरं तर आज मानदेश भूषण परिवाराने एक वेगळा विषय घेतलेला आहे, तो म्हणजे 1962 ते 2026 या कालावधीमध्ये तब्बल 37 जणांना सदस्य म्हणून जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळालेली आहे. 37 जणांबरोबरच मानचे जावई आणि दुधईबावी गावचे सुपुत्र माणिकराव सोनवलकर यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास मिळालेले आहेच. त्यांच्या पत्नी बाहुना माणिकराव सोनवलकर यांनाही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यास मिळालेले आहे. खरं तर एका जावईनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष म्हणून काम करण्यास मिळालेले आहेत. हे जावई आंधळीचेच आहेत, काळे परिवारातील आहे. दुसऱ्या बाजूला बघितलं तर आपल्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे सर यांनी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. अनेक वर्ष सदाशिवराव पोळतात्या यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळालेले आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या समिती असतात. कृषी समितीचे सभापती पदी काम करण्यास किंवा सभापती म्हणून काम करण्यास संधी मिळाली ती गोंदवलीचे यशवंतराव माने महाराज आहेत. ढाकणीचे शंकरराव शिंदे आहेत आणि शेनवडीचे शिवाजीराव शिंदे हे तिघांना एक कृषी समितीचे सभापती म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. यानंतर अर्थ शिक्षण व क्रीडा शिक्षण समितीचे सभापती म्हणून काम करण्यास मिळालेले आहे ते ॲडव्होकेट भास्करराव गुंडके काका. आणि खरं तर आतापर्यंत 21 महिलांनी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्या 21 मध्ये पोळतात्यांची सुनबाई सोनाली ताई मनोजदादा पोळ यांना महिला व बालकल्याण समितीचं सभापती म्हणून काम करण्यास मिळालेले आहे. खरं तर हा इतिहास आपण आता बघितलेला आहे 1962 ते 2026 पर्यंत. 37 आणि 2 39 साधारण मान तालुक्याला हे जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व काम करण्यास मिळालेले आहे आणि वेगवेगळ्या पदावर काम करण्यास संधी मिळालेली आहे. अजून एक आपल्याला एक अतिशय आनंदाची, अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे, म्हणजे खरं तर आपण जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, वेगवेगळ्या समितीवर समिती म्हणून कुणी काम केलं, कुठल्या जावयाने काम केलं हे आपण पाहिलेलं आहे. पण बोराटवाडीचे सुपुत्र जयकुमार गोरेभाऊ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले. अटीतटीचा त्यावेळेचा झालेला सामना, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय आणि जिल्हा परिषदमध्ये जाण्याचा काम करण्यास जाण्याची मिळालेली संधी ही जयकुमार गोरेभाऊ यांना मिळालेली आहे. खरं तर जयकुमार गोरेभाऊंना 2च वर्ष ही संधी मिळाली आणि 2009 मध्ये जिल्हा विधानसभेची निवडणूक लागली. जयकुमार गोरेभाऊ निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि एक जिल्हा परिषदेचा पासून सुरू झालेला जयकुमार गोरेभाऊ यांचा प्रवास, जयकुमार गोरेभाऊ विधानसभेत पोचले, आमदार झाले. खरं तर हा जिल्हा परिषदेतील एक इतिहास आहे. भविष्यात कोण इतिहास घडवणार हे आता जयकुमार गोरेभाऊ आणि सदाशिवराव पोळतात्या यांच्यानंतर आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. कारण जरी पोळतात्यांना विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळत आले नसले तरी विधान परिषदेमध्ये त्यांना जाण्याची संधी मिळालेली आहे. खरं तर गोरेभाऊ आणि पोळतात्यांच्या नंतर कोण भविष्यात जाईल याची मानवासियांचं एक लक्ष लागलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा बघूया की जिल्हा परिषदेमध्ये महिला म्हणून
कुणी सदस्यत्व केलेलं आहे, कोण सदस्य म्हणून गेलेला आहे. खरं तर पहिल्यांदा आपण हे जाणून की जिल्हा परिषदेचे पहिल्यांदा म्हणजे 62 ते 67 त्या कालावधीत 2 जिल्हा परिषद गट असायचे, त्यानंतर 3 झाले आणि आता 5 जिल्हा परिषद गट आहेत. खरं तर 2, 3, 5 असा हा जिल्हा परिषद गट असल्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा महिला म्हणून जाण्याचा किंवा पहिल्यांदा महिला म्हणून जाण्याची संधी मिळाली ती मारडीच्या पार्वतीबाई आबाजी पोळेंना. आणि पहिल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना मान तालुक्यातून संधी मिळाली. त्यानंतर आपण जर बघितलं तर मग पोळ तात्यांच्या घराण्यातीलच कमलताई पोळ, डॉक्टर भारतीताई पोळ आणि सोनालीताई पोळ या चौघींना जिल्हा परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील इतक्या लोकांना जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी मिळाली. आता विद्यमान सदस्य आहे ती सोनालीताई पोळ आहेत. त्यानंतर रांजणीच्या आहेत त्या म्हणजे या पोळ घराण्यानंतर ज्या महिलांना संधी मिळाली त्या संधीमध्ये आहेत त्या रांजणीच्या आहेत त्या गजराबाई दोलताडे आहेत. गोंदवले बुद्रुकच्या प्राध्यापक सविता कट्टे आहेत. लोदवडीच्या सौ छायादेवी दादासाहेब चोपडे. दहिवडीच्या सौ नकोसताई जाधव आहेत. सौ निलिमाताई पोळ दहिवडीच्या आहेत. बोतेच्या सौ विद्या नलवडे आहेत. दहिवडीच्या सौ स्मिता वायदंडे. आंधळीच्या सौ मीनाक्षी काळे. आंधळीच्या इंदुमती काळे. वरकुटी मलवडीच्या कांचनमाला खाशीराव जगताप आणि अपर्णा देसाई या मायलेकींना काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यानंतर कमल तुपे लोदवडीच्या आहेत त्या कमल दिलीप तुपे आणि काळचौंडीच्या सौ सुनीता बाळासाहेब माने. आणि आता सध्या आहेत त्या आंधळी गटातून निवडून आलेल्या सौ सोनल ताई शेखरभाऊ गोरे. त्यानंतर मराठीच्याच विद्यमान सदस्य आहेत त्या सोनाली ताई मनोज दादा पोळ. गोंदवले गटातून निवडून आलेल्या त्या आहेत त्या सौ शीतल राहुल रणपिसे आणि बिदाल गटातून नवीन सदस्य निवडून आलेले आहेत त्या सौ अलकाताई बाळकृष्ण जगदाळे. तब्बल 21 महिलांना यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आत्तापर्यंत काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यानंतर आपण इकडं पुरुष मंडळीकडे बघितलं तर पुरुष मंडळीमध्ये सुद्धा 16 जणांना जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. मग अशा आपण सांगितलेलं आहे की पोळता त्यांना अनेक वर्षे संधी मिळालेली आहे काम करण्याची. पोळता त्यानंतर नंबर लागतो तो अनिल भाऊ देसाई यांचा. तिसऱ्यांदा ते जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत. आणि ॲडव्होकेट भास्कर गुंडके काका आहेत, त्यांना 2 वेळेला संधी मिळालेली आहे जिल्हा परिषदेमध्ये. ही अनेक वेळा संधी मिळणाऱ्यांचे आपण नाव घेतलेले आहेत. पण धोंडीराम जगदाळे, निवृत्ती नाना जगदाळे या दोघांनाही जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळालेली आहे काम करण्याची. नंतर वरकुटे मलवडीचे आहेत ते खाशीराव बापू जगताप आहेत, त्यांनाही संधी मिळालेली आहे. त्यांच्या पत्नींना कांचनमाला जगताप आणि कन्या सुवर्णाताई देसाई आणि भाचे अनिल भाऊ देसाई. खरं तर पोळ घराणा आणि जगताप घराणे यांनाच अनेक वर्ष संधी मिळालेली आहे. आता पण संधी भाचेंनाच घेतलेली आहे. त्यानंतर मग सुभाषराव नरळे सर असतील, मग अशा आपण अध्यक्ष म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. सयाजी तुपे, अनिल भाऊ देसाई. कुकडवाडचे अरुण शिंदे आहेत. शिनवडीचे शिवाजीराव शिंदे सभापतीमध्ये आपण त्यांचा उल्लेख केलेला आहे. ढाकणीचे शिवाजीराव शिंदे आहेत. सभापतीमध्ये ज्यांचा उल्लेख केला तर ॲडव्होकेट भास्कर गुंडके काका आहेत. बोराटवाडीचे अरुण दादासाहेब गोरे. अर्जुन तात्या काळे आंधळीचे आहेत आणि आंधळीचे बाबासाहेब पवार आहेत. खरं तर यामध्ये बघितलं तर ॲडव्होकेट भास्करराव हे गुंडगे हे वकील आहेत पेशाने. सुभाष नरळे सर, प्राध्यापक सविता कट्टे आणि सयाजी तुपे हे 3 शिक्षक आहेत. आणि इतर बघितलं तर खरं तर वेगळ्या क्षेत्रात म्हणजे शेती क्षेत्रात काम करणारी ही मंडळी आहे.
पण सातत्याने मानचा नावलौकिक वाढवण्यामध्ये या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना काम केलेलं आहे, सदस्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षातून या सदस्यांना काम करण्यास संधी मिळालेली आहे. पण जिल्हा परिषदेतील सर्व पदावर काम करण्याचा ठसा तर या सदस्यांनी उमटवला आहेच. पण एक जिल्हा परिषद सदस्य आमदार होतो, महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री पदाची धुरा सांभाळू शकतात किंवा ग्रामीण विकास मंत्री पर्यंत मजल किंवा धाव घेऊ शकतो किंवा प्रवास करू शकतो. हे जयकुमार गोरे भाऊ यांच्या जिद्दीची काठीतून आणि प्रयत्नातून आणि कामातून दिसून येते. खरं तर जिल्हा परिषद एक अशी संस्था आहे की जिथं सदस्य झाल्यानंतर पाऊल पुढं विधान परिषदेकडे पडत असते. जसं आपण पंचायत समितीत म्हटलं की ग्रामपंचायतीनंतर पंचायत समितीनंतर प्रवास हा जिल्हा परिषदेत होत असतो. तिथून खरं तर प्रवास विधान परिषद आणि विधानसभेकडे होत असतो. खरं तर काहींचा प्रवास हा दिल्लीपर्यंत झालेला हा इतिहास महाराष्ट्राचा आहे. खरं तर हा आजचा आणि वेगळा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे की मानचा नावलौकिकात भर टाकण्याचं काम जिल्हा परिषद सदस्यांनीच केलेलं आहे. वेगळ्या समित्या वेगळ्या पदावर काम करत असताना मानमध्ये किंवा मानचा एक सदस्य म्हणून खरं तर सातारा जिल्ह्याचं अध्यक्षपद किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवणं, एखाद्या समितीचं सभापती पद मिळवणं किती कठीण आहे, किती अवघड आहे. सहजासहजी दुष्काळी तालुक्याला हे मिळत नाही. हे मानवासियांना माहीत आहे किंवा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य काम केलेलं आहे त्यांनाही माहीत आहे. पण हे मिळवलं. खरं तर बऱ्याच वेळेला म्हटलं जाते की साताऱ्यापासून कोरेगावपर्यंत येणारे सभापतीची विभागणी खटावपर्यंत येऊन थांबते आणि मानला येणे अवघड आहे. हे आम्ही तसं बघितलं, पत्रकारिता करत असताना आम्ही अनुभवलं आहे. 25-30 वर्षातला इतिहास आमच्या समोर आहे. पण खरं तर या 25-30 वर्षामध्ये सर्व पदावर काम या लोकांनी केलेलं आहे, आपल्या मानवाशीय जिल्हा परिषद सदस्यांनी. आणि त्याचबरोबर जयकुमार गोरे भाऊ यांचा सातत्याने उल्लेख होत असला तरी खरं तर जिल्ह्यातल्या इतर ZP सदस्यांचा इतिहास बघितला तर जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत धाव घेत मंत्रिपदापर्यंत जाण्याची त्यांनी मजल मारलेली आहे. खरं तर जयकुमार गोरे भाऊ यांनी तशीच जिद्दीने चिकाटीने प्रयत्नाने आणि माणसात लोकांची कामं करून विधान परिषदेपर्यंत आणि ग्रामीण विकास मंत्री होण्यापर्यंत मजल मारलेली आहे. खरं तर या सर्व सदस्यांचं खरं तर जी मान तालुक्यातील नवीन पिढी आहे, नवीन पिढीला आपल्या मान तालुक्यातून किती जिल्हा परिषद सदस्य झाले हा एक इतिहास माहीत व्हावा. त्याचबरोबर किती पदं आपल्याला मिळालेली आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य विधानसभेपर्यंत कसं पोचलेत ही माहिती व्हावी, यासाठी हा एक मानदेश भूषण परिवाराने केलेला हा एक वेगळा व्हिडिओ आहे. नक्कीच सर्वांना आवडेल. धन्यवाद.